नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यासाठी 4 सिंपल स्टेप्स. तर फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं हे बऱ्याच पेशंट्सला खूप अवघड वाटतं, खूप डिफिकल्ट वाटतं. पण फॅटी लिव्हर रिड्यूस करणं हे आपल्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. फॅटी लिव्हर जर तसंच राहिलं, फॅटी लिव्हरमुळे लिव्हर फायब्रोसिस होऊन डॅमेज होऊन सिरोसिस मध्ये कन्व्हर्ट होतं आणि 10-15 वर्षामध्ये लिव्हर पूर्णपणे डॅमेज होऊ शकतं. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी एक 4 सिंपल स्टेप्स मी डिझाईन केल्या आहेत. त्याच्यामुळे फॅटी लिव्हर रिव्हर्स होण्यासाठी खूप मदत होईल आणि पेशंटला एक गुड स्टार्ट मिळून जाईल. तर सगळ्यात पहिलं, आठवड्यातून एकदा उपवास करायचा. आठवड्यातून एकदा उपवास म्हणजे हा रेग्युलर उपवास नाही, ह्याच्यामध्ये स्ट्रिक्ट उपवास करायचा. आपण आज रात्री जेवण केलं की उद्या रात्रीच जेवण करायचं आणि 24 तास म्हणजे डिनर टू डिनर ह्याच्यामध्ये 24 तास आहेत. ह्या 24 तासामध्ये आपण फक्त पाणी पिऊ शकतो, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी पिऊ शकतो विदाउट शुगर, ककडी खाऊ शकतो. तर ह्या 4 गोष्टीच्या व्यतिरिक्त आपण काही खायचं नाही. सुरुवातीला जर हे डिफिकल्ट वाटत असेल तर आपण फक्त 10 तास, 12 तास, 1 मील स्किप, 2 मील स्किप असं करत आपण 1 डे पर वीक हा आपल्याला स्ट्रिक्ट उपवास फॉलो करायचा आहे. आणि नेक्स्ट डे जेव्हा डिनरला आपण जेवण करू तेव्हा आपण जेवढं रेग्युलर जेवण करतो तेवढंच करायचंय. असं नाही की एकदा करायचं म्हणून खूप खाल्लं पाहिजे. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आठवड्यातून एकदा उपवास. दुसरी स्टेप, आपण एक्सरसाइज कमीत कमी 45 मिनिट्स 5 डेज साठी तरी केलंच पाहिजे. एक्सरसाइज मध्ये एरोबिक आणि मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. एरोबिक म्हणजे एकतर फास्ट वॉकिंग पाहिजे, म्हणजे 1 किलोमीटर आपण 8 ते 10 मिनिटाच्या आत 1 किलोमीटर वॉकिंग केलं पाहिजे. असं आपण 5 किलोमीटर वॉकिंग केलं पाहिजे किंवा जॉगिंग केलं पाहिजे आपण एक 5 किलोमीटर. आणि सोबत मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. जिमला जावंच असं काही कंपल्सरी नाहीये. घरी राहून पण आपण पुशअप्स करू शकतो, आपण डंबेल्स घरी घेऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण घरी पण करू शकतो. जर आपल्याला 5 किलोमीटर डेफिनेटली पहिल्या दिवशी शक्य होणार नाहीये, आपण 1 किलोमीटरनं चालू करायचं, एका महिन्यानंतर मग 1.5 किलोमीटर. इव्हेंच्युअल टार्गेट आपलं 5 किलोमीटर तरी असावं. 3 नंबर, आपण जेवणामध्ये काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि ते व्रत म्हणूनच घेतलं पाहिजे. जसं की आपण भात जेवणामध्ये अवॉइड केला पाहिजे, आठवड्यातून फक्त एकदाच भात घ्यायचं. स्वीट जर एकदा घेतलं थोडं तर पुढचे 10 दिवस स्वीट घ्यायचं नाही, असा नियम आपण पाळायचा. बाकीचं गोड तर आपण कमीच केलं पाहिजे. त्याच्याशिवाय अल्कोहोल आपण बंद केलं पाहिजे. महिन्यातून एखाद्या वेळेस सोशल ड्रिंक असू शकते, पण शक्यतो अल्कोहोल पूर्ण बंद ठेवलं तर उत्तमच आहे. दूध आपण पूर्णपणे बंद केलं पाहिजे, पण दुधाचे पदार्थ जसं की दही, ताक, पनीर हे खाऊ शकतो. दूध बंद केलं पाहिजे. ह्याच्याशिवाय दिवसातून एकापेक्षा जास्त फळ हे पण खाऊ नये. बऱ्याच लोकांना गैरसमजुती असतात की फळं शरीरासाठी चांगलेच असतात. डेफिनेटली फळं चांगले आहेत, पण एकापेक्षा जास्त फळ हे लिव्हरसाठी डेफिनेटली चांगलं नाहीये. फळामध्ये फ्रुक्टोज असतं आणि ते फ्रुक्टोज फॅटी लिव्हरला वाढवतच असतं. त्याच्यामुळं दिवसातून 1 फळ, त्याच्यापेक्षा जास्त फळं पण खाऊ नये. आणि चौथं आणि शेवटची स्टेप म्हणजे जेवण, एस्पेशली डिनर जे आहे आपलं, ते आपण 50% न कट केलं पाहिजे. डिनर जर आपण 50% न कमी करू तर आपलं ओव्हरऑल डायजेशन पण इम्प्रूव्ह होईल आणि वेट लॉस होण्यासाठी पण, फॅटी लिव्हर रिव्हर्सलसाठी पण मदत होईल. तर आज आपण 4 सिंपल स्टेप जाणून घेतल्या की ज्याच्यामुळे फॅटी लिव्हर रिव्हर्स व्हायला खूप मदत होते. तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.